आज आपण सीझनल फळ म्हणजेच आंबा याची तोंडात टाकताच विरघळणारी आणि खूप टेस्टी अशी आंबा बर्फी बनवणार आहोत. आणि यामध्ये आपण कुठलाही फूड कलर वापरला नाही. तरी रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. आंबा बर्फीसाठी आपले लागणारे साहित्य: मी देवगड हापूस हे 3 आंबे घेतलेले आहे. याच्यात थोडं मीठ टाकलेलं आहे. अर्धा तास झालं मी पाण्यात घालून ठेवलं. पाण्यात ह्यासाठी घालून ठेवायचं, आंब्याची उष्णता निघल्या जाते आणि त्याचा चीक वगैरे असतो तो पण निघल्या जातो. आणि अर्धा लिटर मी फुल क्रीम असं दूध घेतलेलं आहे. आणि 1.5 वाटी आपलं खोबऱ्याचा किस, थोडे 2 चम्मच आपलं दूध पावडर घेतलं आहे. आणि 1.5 वाटी साखर, पिस्ताचे काप आणि काजू बदाम त्याचे पण काप करून घ्यायचे आपण नंतर. दूध तापवायला ठेवून घेऊया आपण. आधी थोडं पाणी टाकलं मी कढईत. आता त्याच्यात दूध घालत आहे मी. आणि थोडं दूध मी बाजूला काढून ठेवणार. हे दूध आपल्याला थोडं कमी करून घ्यायचं आटून. गॅस फुलच ठेवायचा सध्या. त्याला असं फिरवत राहायचं. आंब्याचे गर काढून घेऊया आपण. याला मिक्सर मधून काढायचं आहे. ह्या पद्धतीने मी काढत आहे. याचे वरचे साल काढून घ्यायचे आपल्याला. असे वरचे साल काढले ना तर काही वाया जात नाही. याचे गर बरोबर आपल्याला काढता येतात. मग आंब्याचे असे काप करून घेतलेले आहे मी बारीक बारीक थोडी. आता ह्या मिक्सर मधून मी काढून घेणार आहे. हे बघा, मी आंब्याचा पल्प काढून घेतला. एकदम बारीक छान स्मूथ झालेला आहे बघा. आणि आता हे दूध जे मी बाजूला काढून ठेवलं होतं, साय पण आहे त्याच्यामध्ये, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हा खोबऱ्याचा किस पण टाकायचा आहे. भांड मी हे आंबा काढला त्याचंच घेतलं, कारण आपल्याला एकत्रच करायचं आहे सगळं, म्हणून भांड काही धुतलं नाही मी. आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं मिक्सर मधून छान. दूध आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी घट्ट आहे बा. जसं पाहिजे तसं घट्ट झालेलं आहे. आता याच्यात आपण साखर घालून घेणार आहे. आणि हे आता साखर चांगली त्याच्यामध्ये वितळू द्यायची, पूर्ण विरघळली पाहिजे. त्याला फिरवत राहायचं सतत. पुढे खोबरा खीस आणि दूध एकत्र मिक्सर मधून काढलेलं ते टाकून देते मी आता. याच्यात थोडं थोडंच टाकायचं. गॅस बारीकच ठेवलेला आहे मी सध्या. आता हे छान फिरवून घ्यायचं, याला परतून घ्यायचं छान. हे साईडचं पण घेत जायचं याच्यामध्ये. मी 2 चम्मच दूध पावडर घेतली होती, ते पण आपण याच्यामध्येच घालूया. दूध पावडर आपण कमी ह्यासाठी घेतलेली आहे. दूध पावडर मी जरा बर्फी चिवट झाल्यासारखी होते, म्हणून दूध पावडर आपलं कमी टाकायचं, म्हणून मी कमी घेतलेली आहे. आता याला एकसारखं फिरवत राहायचं, असं आजूबाजूचं असं करायचं.
आता याच्यामध्ये आपण आंब्याचा पल्प सुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता वाटीचे माप बरोबर घेतलेले आहे मी. पल्प पण बघा तेवढाच वाटी भरून झालेला आहे 3 आंब्यांचा. म्हणजे अंदाज पूर्ण व्यवस्थित झालेला आहे. योग्य रीतीने आपली बर्फी होणार आहे, योग्य प्रमाणामध्ये. आता याला पण असं पूर्ण एकजीव करून टाकायचं याच्यामध्ये. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कधी कधी काय आंबा गोड असतो जास्त, कधी फिक्का असतो आंबा, त्यानुसार आपण साखर घालायची. आणि असेच माझे व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. याच्यात आपण कलर वगैरे काही टाकणार नाही आहे. असाच आंब्याचा कलर येतोय बघा, छान कलर दिसताय. कलर टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. हे बघा असे घट्टपणा आलेला आहे याला. आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया 1 चम्मच. तुपाने काय होते, बर्फीला छान शाईन येते, म्हणून तूप टाकायचं थोडं. आणि त्याला आता पूर्ण असं फिरवून घ्यायचं. झालं, कढईला सोडत आहे आता बघा. म्हणजे आपली बर्फी होत आलेली आहे, बर्फीचं सारण होत आलेलं आहे. पूर्ण आजूबाजूचं असं घ्यायचं बघा. काही कढईला लागलेलं नाही आहे, अजिबात नाही लागलेलं आहे कढईला. बर्फीचं झालं हे कसं ओळखायचं, हे थोडं आपण घेऊया प्लेट मध्ये. गरम आहे ते, म्हणून पाण्याचा हात घ्यायचा, असं असं करायचं. बघा याचा गोळा तयार होत आहे, एका जागी गोळा तयार होत आहे. म्हणजे आपलं हे झालेलं आहे बर्फीचं. बघा असा गोळा तयार झालेला आहे, म्हणजे झाला आहे. आता हे आपण ताटामध्ये काढून घेणार आहे. मी वडी टाकण्यासाठी ताटाला ते तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर बटर पेपर लावणार. आणि बटर पेपरला सुद्धा आपण तूप लावून घेऊया, म्हणजे आपली वडी छान निघणार. त्यासाठी याच्यात असं प्रेस करून टाकायचं. तर याच्यामध्ये मी हे आपलं वडीचं सारण टाकते, आपलं आंब्याचं. मी साईडचा बटर पेपर कापून घेतलेला आहे, याला गोल असा आकार दिलेला आहे. आणि हे आपलं आंब्याच्या बर्फीचं पूर्ण सारण असं सेट करून घेतलेलं आहे, असं व्यवस्थित करून घेतलेलं असं. हे बघा असं. आणि थोडं जाडसरच ठेवायचं, म्हणजे आपली वडी पाडायला आपल्याला सोपी जाणार. आता याच्यावर मी काजू, पिस्ता आणि बदाम याचे जे बारीक भुगा केलेला आहे बारीक, ते टाकून घेणार आहे याच्यावर. मोठे मोठे काप नाही केलेले आहे मी, बारीकच ठेवलेला आहे, म्हणजे दिसायला आपली बर्फी छान दिसणार आहे. आणि परत याच्यावर असं थोडं हे करून घ्यायचं. आणि आता याला 4-5 तास आपलं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. झाली आपली आंबा बर्फी तयार. मी असे डॉट मारून ठेवले कारण लवकर सुकल्या जाते म्हणून. आणि हे पूर्ण 1 दिवस ठेवलेलं आहे मी फ्रीजर मध्ये. छान मग घट्ट होते ते. असे काप मारून घेणार आहे मी आता. चाकूनी पण मारू शकता, उलटण्याने पण मारू शकता काप. आणि चौकोनी पण करू शकता आणि त्रिकोणी पण करू शकता बर्फी. म्हणजे आपल्या मर्जीने आपण कशी पण तयार करू शकतो.
आता हे बर्फी काढताना आपण पोळपाटावर हे असंच धरायचं, हे काढून टाकायचं आपण पेपर याचा आणि हे असं पोळपाटावर ठेवून द्या. आणि आता याला आपण थोडं तूप लावून घेऊया, म्हणजे आता अलगद निघणार हे. हे बघा, मी एक बर्फी काढून दाखवते तुम्हाला. बघा किती छान निघलेली आहे. तोडून पण दाखवते. तोंडात टाकताच विरघळणारी ही बर्फी छान आहे, छान झालेली आहे. आता ह्याप्रमाणे बाकीच्या सर्व काढून घेणार आहे. झाली आपली आंबा बर्फी तयार. थोडी मऊ आहे, ती थोडी 1-2 तास फॅन खाली ठेवली की छान याला कडकपणा येतो. आपण विकतची जे आणतो त्याच्यामध्ये त्यानं बरंच काही बाइंडिंग साठी टाकतात. कॉर्नफ्लॉवर टाकतात, कोणी रवा टाकतात, कोणी मैदा टाकतात, त्याच्यामुळे त्याला कडकपणा येतो. पण आपण ही बर्फी एकदम ओरिजिनल पद्धतीने केली आहे. याच्यामध्ये मी काही असं बाइंडिंग साठी टाकलेलं नाही आहे. फक्त आपला खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि 2 चम्मच याच्यामध्ये मी आपला दूध पावडर टाकलेला आहे. तुम्ही व्हिडिओ रेसिपी बघाल त्यावेळेस तुम्हाला कळून येणारच. मी एकदम ओरिजिनल पद्धतीने केलेली आहे आणि याच्यात कुठलाही फूड कलर टाकलेला नाही. फूड कलर मध्ये कसं केमिकल असतात आणि लहान मुलं वगैरे खातात, ते शरीराला एकदम चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे चला तर मग आता पुढचं बोलूया. तुम्ही माझ्या रेसिपीजला छान रिस्पॉन्स देत आहे, परंतु रेसिपीज बघता बघता आपले विसरून जाता सबस्क्राईब करायला आणि एक लाईक करायला. एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असेच मी रेसिपी सोप्या सरळ साध्या पद्धतीने घेऊन येणार आहे. याच्या पुढे पण आधीच्या पण माझ्या सरळ सोप्या पद्धतीच्याच रेसिपीज आहेत की जेणेकरून एका याच्यातच सर्वांच्या लक्षात येणार कशी रेसिपी आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.